आतापर्यंत बऱ्यापैकी माझी कामं आवरलेली आहेत, टिफिनही भरलेला आहे आणि स्वयंपाकी झालेला आहे, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर टिफिन भरलेला आहे। आता इथून पुढची कामं म्हणजे देवपूजा राहिलेली आहे। तर अगोदर तर मी पाणी भरून घेते, देवांना अगोदर मी उचलून किचन काउंटर ठेवलेला आहे, म्हणजे देवारा मी स्वच्छ करून घेते, म्हणजे आसन वगैरे मी काय चेंज केलेलं नाही आहे। हे नियम आहे प्रत्येक गुरुवारी, दररोज होत नाही, कितीही तुम्ही म्हणजे किती धावपळ करा होणार नाही आहे। दररोज होत असलं तर खूपच चांगलं आहे, पण होत नाही आहे कारण आपल्याला मॉर्निंगला जास्त कामाची धावपळ असते, होत नाही आहे त्यामध्ये। तर इकडे देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि देवारा मी पुसून घेतलेला आहे आणि अगोदर मी पाणी भरून घेते। हे जे अंडा आहे मी मॉर्निंगलाच क्लीन करून ठेवलेला होता, कारण मॉर्निंगला पाणी भरणं काही झालं नाही, टाक्या भरल्या पाणी खाली जात होतं। तर आतापर्यंत बरीच पाण्यातली कामं झालेली आहेत, त्यामुळे टाकीमधलं थोडंफार पाणी कमी झालेलं आहे। तर परत मी बोरवेल चालू केलं आणि हंडा भरून घेतलेला आहे, म्हणजे आता पाणी खाली जाणार नाही आहे। आणि एक छोट्या भांड्यामध्ये इकडे मी पाणी भरून घेतले देवांना स्नान घालण्यासाठी। जशी दररोज पूजा होते तशाच पद्धतीने पूजा होते, म्हणजे दररोजच्या पूजेला मला अर्ध्या तासामध्ये दररोजची पूजा होते। प्रत्येक गुरुवारी मात्र 2 ते 3 तास मला आरामात लागत असतात। तर इकडं हे पण हंडा भरलेला आहे, जे तांब्याच्या हंड्यामध्ये पाणी आहे ना अर्धवट आहे, तर म्हटलं आता ते पाणी न सांडता यामध्ये जे छोटा हंडा आहे त्या हंड्यानं मी पाणी ओतलेलं आहे, ते भरलेलं आहे। परत इकडे छोटा हंडा मी भरून ठेवला आणि बोर बंद केलेला आहे, कारण टाक्या ऑलरेडी भरलेल्याच होत्या, थोडंफार जे कमी पाणी होतं ते पण आता भरलेलं आहे। तर पाणी वगैरे भरून झालं, देवांना स्नान घातलं आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं घेऊन आलेले। अगोदर बघू शकता आज फुलं खूपच कमी आहेत, कारण थोडंसं लेट झालेलं आहे मला, तर सगळ्या शेजाऱ्यांच्या ताई येऊन फुलं घेऊन गेलेले, त्यामुळे मला आज कलरची तर फुलं नाही आहेत, स्वास्तिकची पण फुलं मला जास्त भेटलेली नाही आहे। तर ज्या दिवशी लेट होतो मला त्या दिवशी आजच आहे, झाडांना फुले की राहत नाही आहे, सगळे लवकर येऊन घेऊन जातात। तर असो, इकडे देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेला आहे, म्हणजे आज धूप नाही अगरबत्तीच घेतलेली आहे, घंटी वाजवलेली आहे आणि देवाचे मनोभावी दर्शन करून घेतले। तर ही झाली रोजची देवपूजा। आता तुळशी पूजन उंबरापूजन करून येते। तर वातावरण बघू शकता खूपच भयानक हवा आहे, म्हणजे ही हवा दररोजच असते, पण आज मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे। इतकी हवा की ते काहीच राहत नाही, पायपुसणी सुद्धा राहत नाही, उडून उडून आतमध्ये येते आणि धूळ हे पण खूपच येत असते। त्या टी टेबलवरती शोकेसवरती खूप सारी धूळ बसलेली आहे, ते पण आज मला पुसायचं आहे, कारण मॉर्निंगला असतं स्वयंपाक आणि सगळ्यांचं जेवण खाणं, हे झाल्यानंतर जी आपली कामं असतात दिवसभराची होत असतात। तर तुळशीला पाणी घातलेलं आहे आणि इथं महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे त्यांनाही स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत, म्हणजे अगोदर हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली, फुलं पण आज जास्त नाही आहेत आणि जी फुलं घातली ते पण उडून गेलेले आहेत, कारण हवाच तशी आहे। आणि जे ब्रह्मकमलचे जे तुम्हाला इकडं कळ्या दिसत आहेत ते पण जास्त उडत आहेत, मला वाटतं मॉर्निंग रात्री एक कळी निघालेली आहे माझ्या हातातनं, आता हे पण राहतात का नाही ते पण हे नाही, म्हणजे खूप हवा असते ना, त्या हवेमुळे मला वाटतं ते तुटून पडणार की काय। तर बाहेरचं गेट पण आज उघडलेलं नव्हतं, कारण दिनेश लेट उठला आणि कुठलीही कामं माझी ज्यातनं जेही करावं एकटीची धावपळ होत असते, त्यामुळे ती बाहेरची कामं राहूनच गेलेली होती। मॉर्निंगला जर एखादी काम मागं पडलं की ते होतच नाही, मग दुपारचीच वेळ होते, तसं झालेलं होतं। तर बाहेरचं गेट पण मी ओढलेलं आहे। तर ही झाली सगळी बाहेरची कामं, देवपूजा झाली। अगोदर मी कपडे मशीनला लावणार आहे, म्हणजे आज मी कपडे हातानं धुवत नाही आहे, मशीनलाच लावायचं आहे, कधी हातानं धुते कधी मशीनला लावते, म्हणजे ज्या दिवशी कपडे जास्त आहेत आणि जास्त वाईट नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे मी मशीनला लावते। व्हाईट कलरचे कपडे असले ना हातानं धुवत असते मी। तर इकडे सगळे कपडे एक एक मी चेक करून टाकत आहे, कारण यामध्ये शॅम्पूची पुडी हे ते खूप असतं, किंवा एखादी खिशामध्ये पैसा वगैरे असतो, ते चेक करूनच मी मशीनमध्ये लावलेले आहेत, म्हणजे टाकलेले आहेत, आणखी मशीन ऑन केलेली नाही आहे, कारण मला बेडशीट पण मशीनला लावायचं आहे। तर हे बेडशीट टाकून 8 दिवस तरी झालेले आहेत, म्हणजे 3-4 दिवसाला 8 दिवसाला मी बेडशीट चेंज करत असते। तर इकडं उशीचं खोळ एकच आलेलं आहे, कारण हे बेडशीट सिंगल आलेलं आहे, त्यासोबत एकच उशीचं खोळ आलेलं आहे आणि जे याच्या जोडीची उशी आहे ती बघू शकता बिना खोळाची आहे आणि मी वेगळं पण घातलेलं नव्हतं। तर आज जे हे जे रेड कलरचं मी बेडशीट अंतरत आहे यासोबत मात्र खोळ आहेत, पण ते कुठं ठेवले भेटत नाही आहेत, कारण जास्त कपड्याचं हे झालेलं नाही, स्टँडमध्ये बसत नाही, त्यावेळी मी सगळे कपडे काढून एका पोत्यात पिशवीत असं भरून ठेवलेले आहेत आणि त्यामध्येच ते आता कुठे आहेत काय बघूया। आता तिकडच्या रूममध्ये मी ते सगळं नेऊन ठेवलेलं आहे, तर बघूया नंतर मी ते काढणार आहे। अगोदर मला कपडे मशीनला लावायचे आहेत, कारण लाईट गेली की मी ही पण कामं राहून जातात आणि हे हवा असल्यामुळे ना लाईट पण राहत नाही, म्हणजे एक वेळा लाईट गेली की मग संध्याकाळीच येणार असा प्रकार होत आहे। काल तर असं झालं ना, कपडे मशीनला लावले, 5 वाजता लाईट आली, मग मी 4-5 वाजेपर्यंत वाट बघितलं, म्हणजे लाईटचा वेट केला, त्यानंतर कपडे काढून हातानं धुवून उन्हाला टाकले, म्हणजे उलट डबल कामं झाली, ते असं झालेलं होतं। काय म्हणलं आज तरी वेळेत कपडे लावायचे, म्हणजे वेट करायला नको, आता लाईट आहे तोपर्यंत लाईटची कामं करून घ्यायची।
तर इकडं बेडशीट जर मी अंतरलेले आहेत, उशीला खोळ घालायचे, तर आता ते खोळ कुठे आहेत शोधून मी नंतर घालणार आहे. अगोदर टावेल दस्ती जी हे इथं आहे स्टँडमध्ये सगळं विक्रमाला टाकलेलं आहे. म्हणजे दिनेश आणि त्याचे पप्पा दोघंही इतके बिझी असतात की छोटी छोटी कामं करायला त्यांच्याकडे वेळ नसतो आणि मॉर्निंगला माझी धावपळ तशीच असते. तर आत्ता फायनली मला थोडासा वेळ भेटतो सगळी कामं आवरायला. म्हणजे ही सगळी कामं करायला किचनच्या कामापासून फ्री, जे आपले रेग्युलर कामं आहेत त्या सगळ्या कामापासून फ्री झाले आणि मग हे सगळं व्यवस्थित करत आहे. तर इकडं खाली पिशव्या ठेवलेत खालच्या कप्प्यामध्ये, ती पिशव्याही मी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. टावेल वरच्या साईडला ठेवलेले आहेत, म्हणजे सगळं पटकन भेटावं, समोर असलं पटकन घेतात, नाहीतरी आपल्याला येऊन द्यावं लागतं, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असते. आणि इकडे एक टावेल, बेडशीट, उशीचं खोळ सगळं मी इकडे मशीनला लावत आहे. म्हणजे हे काम, म्हणजे हे मशीनचं काम होत राहील, म्हणजे कपडे धुवत राहतील तोपर्यंत मी भांडी घासून घेते. खूप सारी भांडी झालेली आहे त्या वेळेमध्ये, खूप सारी भांडी. आणि इकडची रूमसुद्धा मला आणखीन झाडू मारायची आहे. म्हणजे दिनेश थोडंसं लेट उठला त्यामुळे तिकडची रूम झाडणं झालं नाही. म्हणजे आंघोळ वगैरे झाली, परत मला देवपूजा करायची होती, तर म्हणलं तिकडची रूम नंतर झाडूया. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि या कामात मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे बेडशीट अगोदर मी अंतरलेला आहे, कपडे मशीनला लावली, तर नवीन दस्ती टोपी सगळं ठेवलेलं होतं जे आयरावरती असतं, ते पण मला कपाटात ठेवायचं आहे, पण ते ठेवणं झालं नाही, मी इथंच ठेवलेले आहेत, तोपर्यंत नंतर ठेवणार आहे. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये, अगोदर मी इकडं झाडू मारून घेते. तर टावेल वगैरे सगळे इथं पण असंच टाकलेले असतं व्यस्त, तर ते पण मी घडी करून ठेवत आहे. आणि यांचे जुने कपडे आहेत, म्हणजे आता जे गॅरेजचा युनिफॉर्म आहे ते नवीन शिवून घेतलेले जे जुने आहेत ते इथंच ठेवलेले होते, ते पण मी इकडं एका पिशवीत भरवून ठेवते. म्हणजे आता काय करायचं या जुन्या कपड्यांचं, तर इथं बघू शकता काही नवीन कपडे आहेत, काही जुने कपडे आहेत, सगळ्यांचे पिशव्या, काही पोते असे केलेले आहेत, कारण एक नवीन कपाट घेण्याची गरज आहे. पण हे म्हणतात की असू दे, जे आहे ते असू दे, तर आता थोडंसं ॲडजस्ट करावंच लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी कपडे ठेवलेले आहेत. स्टँडसुद्धा मोठं नाही आहे, म्हणून मी सगळे कपडे पिशवीत भरले आणि पिशव्या सगळ्या एकात एक, म्हणजे एकावर एक असे ठेवलेले आहेत. कारण का एकामध्ये नवीन एकामध्ये जुने असे कपडे ठेवलेले आहेत. जर मी एकत्रच ठेवीन की मोठं बिंड वगैरे करेन तर मला एकही व्यवस्थित भेटणार नाहीत, म्हणून मी अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत. तर ते एकावर एक सगळे ठेवले. बायकांना थोडंसं ॲडजस्ट करून चालावंच लागतं. जी वस्तूची गरज आहे ते पटकन भेटेल असं होत नाही आहे, थोडासा वेट आपल्याला करावाच लागतो. तर इकडं सगळे हे ठेवलेलं आहे, जे जुने वगैरे कपडे होते सगळे व्यवस्थित ठेवले. खूप दिवस झाले त्या मशीनवरच पडलेले होते, ते पण बोर होत असतील मशीनवरती पडून, तर ते पण ठेवलं. आणि आता झाडू घेऊन आलेले. अगोदर मी इकडे झाडू मारून घेतली, किचनमध्ये झाडू मारलेले आहे. अंतरणंसुद्धा नीट ठेवलेली नव्हती मुलांनी, ते अंतरण सगळं व्यवस्थित केलं आणि झाडू मारून घेतलेले आहे इकडची रूम. तर झालेलं आहे इकडचं रूमचं काम. आता भांडी इतकी झालेली आहेत ना, जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना एक 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 भांडे काढतो त्यावेळेत कळत नाही, घाईगडबडीत आपण घेत असतो आणि पटकन करायचं असतं आपल्याला त्यावेळेत, नंतर कळतं की किती भांडे काढलेले आहेत. खूप सारे भांडे झालेत, खाली तितकेच ठेवले, किचनवरती तितकेच ठेवलेले आहेत. आणि बघू शकता या रूममध्ये किती धूळ जमलेली आहे. म्हणजे खिडक्या ज्या आहेत ना इथल्या पण उघड्याच असतात, त्यामुळे ना त्या हवेसोबत खूप सारी धूळ येत असते, खूप सारी अशी माती रेती येत असते. जेव्हा आपण बघतो त्यावेळेस एकदम व्हाईट अँड व्हाईट फरशी दिसते, असं वाटतं की अजिबात कचरा नाही, काही नाही, एकदम फ्रेश वाटतं. पण जेव्हा आपण झाडू मारतो त्यावेळेस ना खूप सारी धूळ निघते त्यावरती. तर झालेले झाडून वगैरे कचरा बाहेर नेऊन टाकला. बघू शकता हा पडदा एकदम पतंगासारखा उडत आहे, इतकी भयानक हवा आहे. तर अगोदर तर मी गेट बंद केलेलं आहे, कारण जोरात आपटतं ते गेट हवेमुळं, ते बंद केलं आणि आलेले. आता मी किचनमध्ये बघू शकता इथं किती पसारा झालेला आणि किती भांडे झालेले. त्यांचे रात्रीचं दूध होतं ते पण मला विरजू लावायचं आहे. थोडंसं मी गरम करून घेतलं ते दूध आणि विरजू लावून ठेवते, कारण थोडासा लेट झाला की मग दूध खराब व्हायला लागतं. तर वेळेत सगळी कामं करणं गरजेचं आहे. आणि जी भांडे आहेत ना, जी टोपल्यात मी भरलेली होते ते सगळे भांडे आता किचन काउंटर घेत आहे. आज बनलेली आहे पनीरची भाजी आणि जे मसाला आहे ते मिक्सरमध्ये मी बनवला, म्हणजे वाटलेला आहे. मिक्सरचा डबा काही संग मला क्लीन करणं झालंच नाही, इथंच खाली ठेवलेलं आहे. तर आता ते पण मी क्लीन करून साईडला ठेवून देते, कारण भांड्यात मी घेतच नाही, खराब होतात हे भांडे लवकर. आणि इकडे हे जे भांड्याचं टोपलं आहे ते पण मी धुवून घेतलेलं आहे. सगळे भांडे जमा केले, पाणी शिंपलेलं आहे, कारण थोडेसे हडकलेले आहेत. म्हणजे ही सगळी कामं आवरेपर्यंत भांडे तसेच राहिले आणि त्यामुळे ते हडकलेले. तर थोडंसं पाणी टाकलं आणि भांडे अगोदर मी स्वच्छ धुवून घेते. म्हणजे भांडे कितीही असो, आपण एक वेळा म्हणजे बेसिन धुवून भांडे धुवून घेतलं आणि घासायला घेतलं की झटपट भांडे होऊन जातात, जास्त वेळ लागणार नाही आणि कंटाळा पण येणार नाही. म्हणजे अगोदरच आपण भरपूर विचार करतो की खूप सारे भांडे आहेत, खूप सारं हे आहे ते आहे, कधी करणार हे म्हणण्यापेक्षा ना आपण करायला सुरुवात केली ना खरंच ती कामं आपली झटपट होतात. तर इकडे सगळ्या भांड्यावरती मी पाणी शिंपलेलं आहे आणि अगोदर मी दूध विरजू लावत आहे. आणि जी साय आहे ती एका साईच्या तांब्यामध्ये काढून ठेवते. म्हणजे एक तांब्या केलेला आहे, त्यामध्ये
साय जमा करत असेल, फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण दररोजच्या दररोज आपल्याला ते काही ताक करणं लोणी काढणं होत नाही आहे आणि थोडीशी असते. आणि इकडे 2 ग्लासामध्ये मी एका दूध आणि एका ताक ठेवलं. ते समजत नव्हतं की कशात कुठलं ठेवलं, कारण दोन्ही सेमच दिसत होते. तर बघितला वास घेऊन की म्हणजे थोडासा आंबट वास येतो ताकाचा, आणि दूध जे आहे ना ते ग्लासात ठेवलेलं होतं. तर इकडं दूध जे आहे ना खिडकीत ठेवलेलं आहे आणि वरती मी झाकलेलं आहे. जी जाळी म्हणजे तुम्ही म्हणता ना की दूध उघडं ठेवू नको, तर खरं आहे, तुमचं बरोबर आहे, दूध उघडं ठेवू नये, त्यामध्ये काही पडतं. तर मी त्यावरती जे आहे ना चाळणीचे जे 4 जाळ्या आलेले आहेत, एक जाळी जे आहे ना ते तुटलेली आहे, ते मी दुधावरती झाकून ठेवलेले आहे. आणि आता इकडे भांडे घासायला सुरुवात केलेली आहे. आणि जे भांडे जास्त हडकतात तर एक वेळा मी घासून ठेवते, आणि जोपर्यंत की बाकीचे भांडे घासत आहेत तोपर्यंत ते म्हणजे व्यवस्थित भिजलं जातं, मग परत क्लीन करते. म्हणजे आपण चमच्यानं वगैरे उकरलं केलं किंवा जास्त जोर लावून घासलं तर त्याला स्क्रॅच पडतात. तर अशा पद्धतीने करायचं, खूप झटपट होऊन जातं, म्हणजे जास्त घासण्याची गरज नाही. जोपर्यंत कपडे मशीनला धुवत आहेत तोपर्यंत सगळे भांडे मी इकडं घासून घेत आहे, आणि धुवून किचन काउंट स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर जी पुढची कामं आहेत ते करायचे आहेत. म्हणजे उशीचे फूल मी कुठं ठेवले, बेडशीट पण 2-3 मी ठेवलेले, ते पण कुठे ठेवले भेटत नाही आहेत मला. ते पण मला म्हणजे ती जी पिशव्याची मी थप्पी लावलेली ना एकावर एक, त्यामध्येच कुठेतरी ठेवलेले. तर सगळ्या पिशव्या काढून मी बघणार आहे. परवा गायत्रीने ते सगळं ठेवलेलं आहे, सगळं एकात एक असं ठेवलेलं आहे. आता कुठली वस्तू ठेवली आहे ती शोधून बघणार आहे. जर मला नाही भेटली तर गायत्रीला फोनच लावावा लागणार आहे, काही पर्याय नाही, कारण सगळी शोधाशोध करण्यापेक्षा तरी बरं आहे की तिला फोन करूनच विचारावं की कुठं ठेवलेली आहे ते. तर इकडे सगळे भांडी मी घासून घेतलेले आहेत. आता धुवून घेते. किचन काउंट स्वच्छ करायचं आहे. किचन काउंटच्या वरची जी खिडकी आहे ती खूप लवकर खराब होते, कारण स्वयंपाक बनतो त्या उभीमुळे आणि त्या ह्याच्यामुळे ना खूप जास्त ते चिकटपणा येतो त्या भांड्याला. आणि त्या खिडकीमध्ये जे टाईल्स आहेत वरच्या साईडला तिथं खूप धूळ जमते. एकतर ते चिकटपणा, त्यामध्ये हवेनं धूळ खूप येते आणि ते तसं होत आहे एकदम काळपट. तर 3-4 दिवसाला एक वेळा मी ती खिडकी क्लीन करत असते. आणि इथं बघू शकता किती दुधा दह्याचे तांबे साखरपत्तीचे डबे परत हे ते खूप सारं मी ठेवलेलं आहे. ते सगळं काढून मी ते खिडकी क्लीन करणार आहे. पण त्या अगोदर इकडे भांडे सगळी मी धुवून घेतले, किचन काउंट स्वच्छ करून घेतलं. म्हणजे हे जी गॅसची चूल आहे त्याला पण मी छान घासून स्नान घातलेलं आहे. म्हणजे दररोज 3 वेळा ह्या गॅसच्या चुलीचं स्नान होतं, कारण भाकरी बनतात ना, भाकरी बनल्यामुळे खूप जास्त पीठ उडतं त्यावरती आणि ते क्लीनच करावं लागतं. पुसलं तरी व्यवस्थित ते निघत नाही आहे. तर इकडे छान मी घासून पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी मी पुसून घेतलेलं आहे. आणि जी खिडकी आहे वरची ते काही धडाधडा पाणी टाकून मी धुणार नाही आहे, घासून घेते आणि कपड्यानं म्हणजे ओल्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेते, म्हणजे स्वच्छ होते ती खिडकी. तर इकडे झालेली आहे किचन काउंट स्वच्छ. आणि आता मी म्हणजे ही कामं करून थकवा पण खूप येतो. तर 1 कप चहा घेतला आणि परत मी फ्रेश मूडसोबत कामाला सुरुवात करते. तर इकडं ठेवत आहे मी चहा. तुम्ही म्हणता ताई कुठलीही टायमिंग नाही, कधीही चहा घेते, तर तुमचं बरोबर आहे. चहा असं घेतलं नाही पाहिजे, पण एक असतं ना की आता एक सवय पण असते, मला सवय पण आहे. परत चहा नाही घेतला ना काम करायचं मन होत नाही आहे, थोडासा थकवा जाणवतो. त्यामुळे मी चहा इथं ठेवलेला आहे. जोपर्यंत चहा बनत आहे तोपर्यंत मी इथला पसारा जे आहे ना थोडाफार मी काढला. म्हणजे पसारा काय असतो, दही दुधाचे तांबे हेच होतं, सगळं अर्धवट काढून खाली ठेवलेलं आहे. आणि इकडचं जे आता रिकामं झालेलं ते मी स्वच्छ करून घेतलं आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण जे आहे ना पुसून घेतलेले कपडा ओला करून बघू शकता छान चकाचक ही टाईल्स निघालेली आहे. आणि जे आता इकडे ठेवलेले भांडे आहेत ते सगळे मी इकडे ठेवलेले आहेत. आणि इकडची जागा मी रिकामी करून घेतली आणि ही पण अशाच पद्धतीने मी घासून तिथंच मी पुसून घेतलेली आहे. म्हणजे लिक्विड टाकून मी घासलेलं आहे, त्यामुळे सगळा चिकटपणा निघून गेलेला आहे. कारण आपण हे तेलाचे डबे वगैरे ठेवतो, परत हे गॅसची जे स्वयंपाक बनत असताना ऊब जास्त लागते ना, त्यामुळे खूप लवकर खिडकी आणि भांडी चिकट होतात. कारण माझ्याकडे चिमणी वगैरे नाही आहे, ती चिमणी जर लावली तर हे चिकटपणा होणार नाही आहे. तर बघूया, आता मी तेच म्हणत आहे ना की आता लावूया, कारण खूप खराब होत आहे किचन. तर इकडं सगळं मी पुसून घेतलेलं बघू शकता, चकाचक झालेलं आहे. परत मी सगळे डबे इथे ना व्यवस्थित लावलेले आहेत, कारण इथं म्हणजे एक सवय पण झालेली आहे, इथल्या इथं मी घेत असते. ते चिकटचं अलमारीत वगैरे ठेवलं तर मला एकही भेटे ना, असं होतं. तर इकडं तोपर्यंत चहा पण कमी गॅसवरती निवांत उकळलेला आहे आणि खूप छान टेस्टी चहा बनलेला होता. जसं हॉटेलमध्ये भेटतो ना तशाच पद्धतीनं झालेला होता, कारण कमी गॅसवरती निवांत हे चहा बनलेला आहे. तर या तुम्ही मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला. तर चहा वगैरे मी घेतला. चहा इथं ठेवला गार होण्यासाठी थोडा वेळ, म्हणजे गरमागरम चहा प्यायची सवयच नाही आहे. चहा ठेवल्या एक वेळा त्रास होतो एकदम गार. आणि ही जी टेबल आहे खूप धूळ झालेली आहे यावरती, म्हणजे जिथं आपण येऊ तिथं काम आपल्याला रेडी असतं, फक्त करण्याची गरज आहे. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काम रेडीचं असतं.
तर चहा ठेवला मी आणि अगोदर टी टेबल मी पुसून घेतलेला आहे, म्हणजे ग्लास पण व्यवस्थित पुसलं आणि खालचा कप्पा जे आहे ना ते पण मी पुसून घेतलेला आहे. आणि इकडं फर्निचरचं जे हे आहे ना इथं पण खूप धूळ बसलेली आहे ते पण मी पुसून घेतले. मी दररोज इतकी साफसफाई होतच असते. सोफ्याचे कवर पण पूर्ण उडून गेलेले आहेत. परत हवेमुळे साईबाबांची फोटो जी आहे ना ती पण सारखं पडत आहे आणि साईडला थोडंसं फुटलेलं पण आहे, कारण तिथं ठेवलं तर पडतच आहे म्हणून मी साईडला ठेवलेलं होतं. आज परत तिथं आणून ठेवलेलं आहे कारण खूप सुनं वाटत होतं तिथं. तर बघू शकता टी टेबल चकाचक झालेले आहे, फर्निचर पण चकाचक झालेलं आहे. आणि ही सगळी कामं झाल्यानंतर इकडे मी आली होती इकडच्या रूममध्ये, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की उशीचे खोळ आणि बेडशीट मला बघायचे होते. तर सगळ्या पिशव्या काढल्या. पूर्ण खाली जे लास्ट पिशवी होते ना तिथं होतं ते सगळं ठेवलेलं, घरी घालून ठेवलेलं होतं. तर काढून आणलेले बघू शकता. खूप सारे उशीचे खोळ आहेत, बेडशीट 2-3 मी ठेवलेले होते, सगळे मी घेऊन आलेले आहे. आणि इथं स्टँडमध्ये ठेवणार आहे, जेव्हाही आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन घेता येत. आता तिकडच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करण्यापेक्षा तरी मी इथंच ठेवणार आहे. आणि उशीला अगोदर मी खोळ घातलेले, जेव्हाही मी उशीला खोळ घालते ना मॅचिंगचे नसतात. आज मला बेडशीटच्या मॅचिंगचे भेटलेले आहेत, कारण धुल्यानंतर इकडे तिकडे ठेवते आणि वेगळेच घालत असते. तर झालेले आहे. आणि जसं मी बेडशीट टाकलं तसं मला इतकं छान वाटत होतं, फ्रेश आणि थोडंसं पडल्याने मला झोपच लागलेली होती. म्हणजे घरामध्ये या 3 वस्तू खूप इम्पॉर्टंट आहेत, एकतर किचन, एकतर बेडरूम, एकतर बाथरूम. ह्या 3 वस्तू क्लीन तर पूर्ण घर आपलं जे आहे ना क्लीन आहे. खूप छान आणि शांत वाटतं. थोडा वेळ मी रेस्ट घेतलेली आहे, तोपर्यंत कपडे पण धुवून झालेले आहेत. तर कपडे सगळे काढून मी आणलेले आहेत आणि कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत. बघू शकता हवा खूप आहे. एका कपड्याला मी 2-2 चिमटे लावले तरी पण हवा इतकी भयानक, ती चिमटे सहितच ते उडून जात होते कपडे. इकडे बघू शकता तुम्ही. परत मी येऊन ते थोडेफार ओढलेच होते तर आतमध्ये नेऊन घातले आणि जे बाकीचे त्याला परत मी चिमटे लावले. एकदम पतंगासारखे कपडे उडत होते आणि आलटून पलटून गेले, पूर्ण गोळाहून गोल होऊन बसलेले होते त्याला. आणि दुपारी अचानक पाऊस आला आणि एकही कपडा मला व्यवस्थित काढता येत नव्हता, कारण ते तारेला गोल असे होऊन बसलेले होते. तुम्ही अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे. आणि ते बघू शकता ही डॉल पण खाली पडलेली आहे हवेमुळं. तर ते पण मी ठेवून देते, म्हणजे दररोजचाच आहे हा प्रकार. पडतच राहतं, मी व्यवस्थित ठेवतच राहते, पडतच राहतं. असं आहे, नाही ठेवलं तर खूप सोनं वाटतं. आणि त्याची छोटी डॉल आहे ती पण पडलेली होती, हवा अशी आहे, ते पण मी व्यवस्थित ठेवलं. आणि शेरूचे जे कान आहेत, केस आहेत, ते पण खूप उडत होते हवेमुळे. आणि इकडे मी बाहेरचं तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवत आहे खिडकीतनं. इथं जांबाचं झाड आहे, जांबाच्या झाडाला भरभरून अशी जांभं लागले, जसं की पानाला एक जांब लागलेली, इतकी जांभं आणि फुलं पण खूप सुंदर हे वाटत होतं. खूप छान असा व्ह्यू येत आहे.